आहे फर्स्ट टायमिंगला हे कांड झालेलं आहे काय ते तुम्हाला समजेलच. तर हे पहा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज काय कांड झालं ते सांगते. खास त्याच्यासाठीच व्लॉग सुरू केलेला आहे. आज होता संडे, चला म्हटलं एक्स्ट्राची जी काम आहेत ना ती करून घ्यावी. आणि सकाळी हे काही कांड होऊन बसलेले ते काय तुम्हाला सांगतेच मी. एक मिनिट थांबा. जे तुम्हाला ही माझी मशीन दिसत आहे ना, तुम्ही खूप वेळा पाहिलीच असेल. हे बघा, असं काहीच झालेलं आहे. याच्यात मी टाकलं होतं हरभऱ्याची डाळ, दळते ह्याच्यामध्ये. खूप वर्षापासून मी दळत आलेली आहे. फर्स्ट टायमिंगला हे कांड झालेलं आहे काय ते तुम्हाला समजेलच. तर हे पहा, पूर्ण पीठ ना, मला वाटलं दळूच लागले, असं दळायला लागलं असं वाटलं बरं. पण हे पूर्ण पीठ ना जळून गेलेलं आहे माझं. माहीत नाही काय पूर्ण कोळसा झालेला आहे. हे पहा, काळा ढूस कोळसा झालेला आहे. आणि हे काही मशनीची हालत अशी आहे आतमधून. आता ह्याला मला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. आणि हो, आज मी म्हटलं देवपूजाही करून घेऊया. देवपूजा म्हणजे देव स्वच्छ अशी पितांबरीनं घासून वगैरे ठेवूया. खूप दिवस झालं मी घासले नाहीये देव, आणि मध्येच हे कांड होऊन बसलं. आणि नशीब की ते हे काळं जे पीठ आहे ना ते दुसऱ्या पिठामध्ये म्हणजे ऑब्झर्व झालं नाहीये. हे आहे चाळणी बरं, ह्याला पूर्ण लागलेलं होतं. हे पहा, कारण गहू पण मी ह्याच्यातच दळते आणि डाळी दुळी सगळ्या ह्याच्यातच दळत असते मी. आणि फर्स्ट टायमिंगला असं काय झालंय काहीच कळत नाही. एवढा वास येत होता ना, खूप वास येत होता. म्हणून म्हटलं मी हळू या. अंशू आलेला आहे. खूप वास येत होता. मी म्हटलं वास कुठून येतोय पिठाचा, तरीही लक्ष केलं नाही मी. एवढं जळू दिले पूर्ण. नाही म्हणलं तरी अर्धा पाव किलो तरी पीठ म्हणजे डाळ हे गेलेली असेल पूर्ण. आणि हे आहे डब्बा पिठाचं, जे की आतमध्ये लागतं. हे पूर्ण प्रॉपर डब्बा ना त्या मशनीचंच आहे बरं. आणि हे आहे पीठ दळलेलं पूर्ण. हे पहा, असं याच्यामध्ये ना बिलकुल ते पीठ गेलेलं नाहीये. म्हणजे ते काळं झालेलं पीठ आहे ना ते बिलकुल गेलं नाहीये. असं झालेलं. वाजवू नको ना, कर आंघोळ कर. तर एवढी डाळ म्हणजे हे झालेली आहे, पूर्ण जळून गेलेली आहे. आणि उरलेली मी अशी इकडं डाळ काढलेली आहे. 2 किलो डाळ मी दळणार होते, कारण परत कशाला कुटाणा म्हणून नको, कारण ती डब्बा वगैरे वॉश करून घ्यावं लागतं. याच्यामध्ये ही अडकलेली आहे. हे पहा डाळ. आणि इतकी वर्षात, आता जसं माझं लग्न झाले तशी ही मशीन आहे. इतकी वर्षात फर्स्ट टाइम असं झालेलं आहे. काय झालेलं आहे काय नाही बघूया. आता स्वच्छ क्लीन करून घेते आणि मी देव पण स्वच्छ अशी घासून घेणार आहे आज, कारण खूप दिवस झालं मी पितांबरीनं नाही घासलेली. आणि उरलेली डाळ सुद्धा मी ना डब्यामध्ये काढून ठेवलेली होती. हे पहा इथं. तसं पूर्ण मी जर लक्ष केले नसते ना, मग काहीच नसतं, पूर्ण जळून गेलं असतं. तर फर्स्ट टायमिंग असं झालेलं आहे. आता कशामुळे काय म्हणजे झालेलं आहे बघावं लागेल मला क्लीन करून. परत मला खास करून गहू दळते मी. ज्वारी तर त्याच्यामध्ये मी दळतच नाहीये, बाहेरूनच आणते. कारण ज्वारीचं पीठ ना वळणी येत नाही, भाकरीच येत नाहीत मग आपण दळल्यानंतर. आणि कधी मधी चकली वगैरे हे म्हणजे ती तर दिवाळीतच दळते मी पीठ. पण आता हे डाळ मी दळलेली आहे, तर हे असं का झालेलं आहे ते पण मला काही समजत नाहीये. बघूया आता काय होईल ते. राहावा कंटिन्यू सोबत. माझं सगळं झाल्यानंतर मग भेटूया आपण लवकरच. चला, आणि जे दिवसभराचं होते ते करते शेअर तुमच्यासोबत. असं विचार केला ना वीकेंडला काहीतरी एक्स्ट्राचं काम करावं, तर एक्स्ट्राचं माझं काम वाढून बसतं पण कमी कधीच होत नाही, असं असतं. तर चला, मी स्वच्छ देव आज काहीही करून ना देव मला स्वच्छ अशी घासून घ्यायचे आहेत. चला, छान असं स्वच्छ घासून घेऊया. इथे आहे देवारा माझा. आता एक 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 काढून मी छान प्रकारे ना घासून घेणार आहे ह्या देवांना. असे देव आहेत. चला, भेटूया लवकरच. फायनली मी देव वगैरे स्वच्छ असे हे पहा घासून ठेवलेले आहेत. घासताना पाहिलं असेल तुम्ही. आणि मशीन सुद्धा मी क्लीन केलेली आहे, पण ते निघत नाही. आता जे क्लीन हे आहे ना ते निघत नाही. 1 मिनिट दाखवते. ते मधले जे आहे ना निघत नाहीये. मी क्लीन केलेली आहे मशीन. हे पहा, हे जे आहे ना हे जळून गेलेलं निघत नाही. आता ह्याला काय करावं बघूया, काय करता येते ते.
सध्या तर एवढंच केलेलं आहे, कारण आज ना माझा वॉशिंग डे होता. वॉश डे, सगळं वॉश करून ठेवायचा डे होता रविवार. आणि तूप वगैरे पण मी केलेलं आहे आज, ते दाखवलं नाही तुम्हाला. ऊन बघा, आणि किचन वाट्टा पण बघा माझं क्लीन करून ठेवलेलं आहे. ते तुपाचं भांडे राहिलेले. आणि आता मी बसलेली आहे रिलॅक्स. बघूया काही आता खिचडी वगैरे काहीतरी करणार आहे जेवायला. मी इथे का थांबले हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. मी लावलेला होता ड्रायव्हिंग क्लास, ते कधी सांगते तुम्हाला. आणि आता मला लायसन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे येऊन थांबलेली आहे, कारण गाडी येणार आहे आणि माझी टेस्ट ड्रायव्हिंग सुद्धा आहे उद्या. आता बघूया लायसन भेटतं नाही भेटतं. माझी गाडी येईल आणि मी ब्लॉगिंग करायले. तर चला बघूयात काय होतं काय नाही. आणि मी इथं थांबलेली आहे, पाऊस येत आहे. हे पहा, अंशू गेलेला आहे स्कूलला आणि इथे बारीक बारीक थेंब पडत आहेत. आणि आलो पंचमुखी हनुमान मंदिरला. आणि इथे बघा, आता सकाळी कोण, मी एकटीच होते आणि आता कोण आहे माझ्यासोबत, अंशू. आणि अंशू म्हणतोय मम्मी चला आपण कबूतर बघायला जाऊया. कारण मी इथे कशासाठी आले ते सांगतेच तुम्हाला. ते बघा, हे पहा. अरे थांब ना अंशू, जाऊ नको. हे बघा कबूतर. अंशूचा असं असते, कबुतरांच्याच मागं लागलंय. आमची गाडी तिकडे आहे आणि मी आलेली आहे आणि एक राऊंड मारायला गाडीचा. सकाळी पण झालेला आहे आणि आता एक होत आहे. आणि हे बघा अंशू कसा फिरतोय. नको, मी चालले गाडीकडे, मी गाडीकडे चालले. अंश कसा पळायलाय तिकडं त्या कबुतराच्या माग. लय भारी पळतो सांगशो तो. चला, हे आहे असं फुल असं ग्राउंड. इथे आहे मंदिर. दिवाळी नुसती वेट करायला लावते. सकाळी बी वेट करत होते, आता आले इथं बी वेट. तिकडं कशाला जायचंय म्हणून नाही जायला. तर चला, आता अंशू आहे कंपनीला माझ्या सोबत. हाय हाय, स्कूल मधून आलास का तू अंशू? हो, गाडा दिसायला कुत्र्याच्याच मागा लागलाय नुसता बिचारे. काढले की व्हिडिओ घेतले, मी व्हिडिओ केलाय ना त्यांचा पिल्लू फोटो. अरे ते जास्त जमू तरी दे, एक दोनच आहे तिथे, लई नाहीत. अंशूच काहीतरी चालय. माझी गाडी दाखवते. इथे आहे माझी गाडी. किती वेळ लागतो. हे मंदिर आहे, जाते वेळेस मी पाया पडणार आहे या पंचमुखी हनुमानच्या. हे बघा अंशूच, हे बघा गेलं बघा तिकडे. कुठे गेला बघा, इकडे गेले कबूतर. अंशू दिसून झालंय. ते बघा दिसायला लांब आहे अंशू. इकडे फ्रंट कॅमेरा आहे ना म्हणून दिसत नाही. चलो.